आणि याच बातमी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, बच्चू कडू महायुतीचे घटक पक्ष आहेत, असं असताना देखील बच्चू कडू आज प्रहारची महत्त्वाची बैठक घेत आहेत आणि यामध्ये बच्चू कडू देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वाजता अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे। बच्चू कडूंनी ही बैठक बोलावलेली आहे। राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला हजर असणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाची काय रणनीती आहे हे आज समोर येणार आहे। त्याची रणनीती बच्चू कडू ठरवणार आहेत। संपूर्ण जिल्हाध्यक्षांचं मत घेणार आहेत। आपल्याला माहित आहे मागील 2 महिन्यापूर्वी आमदार बच्चू कडूंनी जी आहे ती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याची मागणी महायुतीला केली होती। अमरावती असेल, अकोला, वर्धा सह अनेक काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते आम्हाला जागा दिल्या पाहिजे, आम्ही एनडीचा घटक आहे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं। परंतु त्यानंतर बच्चू कडूंनी जी आहे ती सांगितलं होतं की लोकसभा निवडणूक लढवण्याची सध्या आमची मानसिकता नाही, परंतु विधानसभेवर जे आहे ते विधानसभेवर बोललं पाहिजे, आम्हाला भाजपने विचारात घेतलं पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं। परंतु दरम्यान आता पुन्हा आमदार बच्चू कडूंनी तयारी दर्शवली आहे की अमरावती लोकसभा बच्चू कडू यांच्या आजच्या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सविस्तर माहिती।